जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 20 ऑगस्ट. दास विषयाचा झाला, सुख समाधानाला अंचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला, तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा, हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. देह दुःख फार अनिवार्य, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले. स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार, संतती, संपत्ती, लौकिक व्यवहार, जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते, अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण, तेच दुःखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले, हाती आले असे नाही झाले. ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरुगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला, परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला, ऐसा ना कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला, तो सुख समाधानाला अंचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी, त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खतजाण, तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आजवर नाही सुखी कुणी झाले, ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले, तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देतासे सुखदुःखाची प्राप्ती, संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जनातील मानसन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती, न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडे. नामातच जो राहिला, नामा परता आठव नाही त्याला. परमात्मा तारतो त्याला, हाच पुराणीचा दाखला. आजचे बोधवचन
नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनी या व्यवहारे सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसू न करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा, नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळो निया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची, रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीराम समर्थ.